तव अंतरिक्षा गगनी अवचित झाली आश्रिनी भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेव दरुशने धन्य धन्य वृक्ष अजान धन्य सिद्धेश्वर स्थान ज्ञानदेवा समाधान धन्य अलंकापुरी त्याग आणि वैराग्यमूर्ती ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी हरिभक्तपरायण शिवराम महाराज आंबोजी म्हसकर यांनी लावलेल्या एका फांदीपासून तयार झालेला अजान वृक्ष काय आहे, या अजान वृक्षाची आख्यायिका, कशा पद्धतीने अजान वृक्ष आळंदीनंतर घोलपाचे पिंपळद येथे प्रकट झाला, या वृक्षाचे काय आहे महत्त्व, कशा पद्धतीने भाविकांना उपयोगी ठरतोय हा वृक्ष, या संदर्भातील सर्व आख्यायिका जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नाशिक तालुक्यातील पिंपळद घोलपांची या गावामध्ये आहोत. या ठिकाणी एक अजान वृक्ष आहे. काय या अजान वृक्षाचा महिमा आहे, काय नेमका याचा इतिहास आहे, कशा पद्धतीने हा अजान वृक्ष इथे प्रकट झाला, याबद्दल बोलण्यासाठी ॲडव्होकेट अरुण खांडबाले आपल्यासोबत आहेत. अण्णा, काय सांगाल, अजान वृक्षाचा काय महिमा आहे? अजान वृक्ष ज्ञानेश्वर माऊली ज्या आळंदीला समाधीस्थळ आहे त्या ठिकाणी अजान वृक्षाचे झाड हे माऊलींच्या समाधीवरती उगवलेले आणि त्या झाडाची महिमा असा आहे तर ते झाड हे आळंदी सोडून दुसरीकडे त्याचं कुठेही ती उत्पत्ती झालेली नाही, परंतु गुरुवर्य निष्काम कर्मयोगी आदरणीय शिवराम महाराज म्हसकर अजान वृक्ष आश्रम पिंपळद घोलपाचे या गुरुवर्य बाबांचे नेहमी चालू असलेल्या आळंदी, पंढरपूर, देहू अशा वाऱ्यांमध्ये ज्यावेळेस बाबा त्या समाधीवरती प्रदर्शनं घालत होते तर त्यांच्या पायाला ती निर्जीव लाकडाची काडी लागली आणि बाबांनी ती पायाला लागल्यामुळं जखम झाल्यामुळे ती खिशात घालून घेतली आणि त्यानंतर त्यांनी गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर त्या काही महिलांनी ज्या मुली होत्या गावातील त्या बाबांचे कपडे धुवायला गेल्यानंतर त्यांना ती मुळी ती त्यांच्या कपड्यामध्ये आढळून आली आणि बाबांच्या औषधाची काहीतरी वस्तू असेल म्हणून त्यांनी ती जपून घरी आली. पण नंतर ती जेव्हा बाबांच्या लक्षात आलं का ती मुळे आली आणि त्यांनी समोरच आश्रमामध्ये त्यावेळेस पर्णकुटी होती आमची, तर त्या पर्णकुटीच्या समोर ती लावली आणि आमचं या ठिकाणचं पावित्र्य असेल किंवा काहीतरी पुण्यकर्म असतील तर त्या झाडाला पालवी आली आणि त्या पालवीचं आज मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि आमच्या गावकऱ्यांसाठी नक्कीच ही काहीतरी पुण्याची पावती असेल किंवा गुरुवर्य बाबांनी त्यांच्या केलेलं पुण्याचं फल असेल म्हणून आज अजान वृक्ष आश्रम पिंपळदमध्ये आळंदीनंतर या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बरेच जण गावातील असतील किंवा बाहेरचे लोकसुद्धा या झाडाखाली पारायण करतात, त्याच्याकडून बाबांचे आशीर्वाद वगैरे घेतात आणि नक्कीच याच्यात आम्हाला किंवा गावकऱ्यांना त्याच्यातून धार्मिकतेचं वेळ लागलेलं आहे. आमच्या इथे साधारणतः किती वर्षांपासून या झाडाची उत्पत्ती झाली? माझ्या मते 45 वर्ष झालेले हे झाड इथे आहे आणि विषय असा होता का पहिलं इथं कुटिया होती आणि त्यामुळं इथं पूर्ण परिसर हा त्या कुटियाने म्हणजे अजान वृक्षाने भरला होता असे एक. पण नंतर आम्ही मंदिर वगैरे बांधल्यानंतर एक ठराविक जे वृक्ष आता तुम्हाला दिसतंय तर ते वृक्ष या ठिकाणी आज ठेवलेले आणि हजारो भाविक या ठिकाणी त्र्यंबकला जाताना किंवा वारीला वगैरे जाताना या ठिकाणी दर्शन घ्यायला येतात. नृत्यनाथ महाराजांच्या जेव्हा एकादशी वगैरे असतात वारीला वगैरे जातात तर ते बरेच भाविक इथं थांबतात आणि दर्शन वगैरे घेतात. दैनंदिन या ठिकाणी काय कार्यक्रम असतो अजान वृक्षाखाली? महिला वगैरे असतील, भाविक असतील? दर सकाळपासून माझ्या मते गावातील कोणताही व्यक्ती आश्रमात दर्शन घेतल्याशिवाय त्याची पुढची दिनक्रम चालू होत नाही आणि गावातील ज्या महिला आहे 25-30 महिला आहेत सकाळी येऊन मंदिरं वगैरे साफ करणार, त्याच्यानंतर त्यांचं हरिपाठ घेणार, हरिपाठानंतर सर्व आरती वगैरे या ठिकाणी होत असते आणि असा आणि धार्मिक कार्यक्रम दरवर्षी इथं सप्ताह केला जातो. गेल्या 49 वर्ष आमच्या सप्त्याला इथं झालेले आहेत. शिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो आणि गुरुपौर्णिमेला गुरुवर्य बाबांच्या जेवढे भक्तगण आहे किंवा हे ते बाबांचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा करत असतात. पुरेकर महाराज असतील किंवा रामराव महाराज ढोक असतील अशा महात्म्यांनी या ठिकाणी भीमसिंग महाराज असतील यांचे सर्वांचे पाय ह्या आश्रमाला लागलेले आहेत. गुरुवर्य बाबांमुळे ह्या पावन झालेलं आमचं गाव हे पावन झालेलं आहे.